आता राज्याकडे येऊयात। संपूर्ण राज्यासाठी दिलासादायक बातमी आपण या बुलेटिनमध्ये आता पाहूयात। पुढील 24 तासात राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर कोकणात मुसळधार पाऊस राहील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। कुलाबा वेधशाळेने हा अंदाज वर्तवलाय। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या जवळपास सर्व भागात गुरुवारपासूनच पाऊस सुरू आहे। हा पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे। असाच पाऊस पुढील 24 तास राहील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। पूरा मध्य महाराष्ट्र में अच्छा बारिश होने का हमारा उम्मीद है और हो भी हो रहा है। मराठवाड़ा में भी हो रहा है और कोंकण में भी अच्छा बारिश हो रहा है। तो ये जो सिलसिला जो है बारिश का जो एक कंटिन्यूएशन जो है ये मध्य महाराष्ट्र में कल तक भी चलेगा। मराठवाड़ा में थोड़ा सा इंटेंसिटी कम होगा बट कोंकण में चलेगा। तो विदर्भ में काफ़ी अभी इसमें क्या हुआ है जो पानी का जो पीने का समस्या जो है मेरा ख्याल में ये जो बारिश शुरू हुआ और ये इंटेंसिटी इतना अच्छे होता है इसमें काफ़ी सुधार होने का हमारा संभावना है। दरम्यान काल बाप्पा येताना वरुण राजालाही बरोबर घेऊन आलाय। राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे। मराठवाड्यात पाऊस झालाय ही सर्वात जमेची बाजू ठरली। त्यामुळे बळीराजाला सुखावणाऱ्या या सरी आहेत। दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातही पावसाची चांगली हजेरी आहे। परतीच्या पावसाने खानदेशवासियांना सुखद धक्का देत जोरदार हजेरी लावली। धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात गणरायाचं स्वागत करून वरुण राजाने काहीसा दिलासा दिलाय। गेल्या महिनाभरापासून खानदेशात पावसाने दडी मारली होती। शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।